वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत 19 डिसेंबरला निर्णयाची शक्यता आहे। वंचितच्या इंडिया आघाडीमधील समावेशाबाबत उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांमध्ये चर्चा झाली आहे। दरम्यान वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत उद्धव ठाकरे हे बैठकीमध्ये प्रस्ताव आणणार असल्याचं बोललं जात आहे। बघूया। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यायचं की वंचित ठेवायचं याबाबतचं भवितव्य 19 डिसेंबरच्या आगामी बैठकीत ठरणार आहे। उद्धव ठाकरे या बैठकीत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची बाजू मांडणार आहेत। त्यामुळे येत्या गुरुवारचा दिवस वंचितसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार। इंडिया आघाडीच्या या बैठकीनंतर पुढचं सर्व चित्र स्पष्ट होणार आहे। याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान केलंय। आम्ही त्यांना म्हटलं होतं की एकतर तुम्ही तिथे निर्णय लावून घ्या, म्हणजे आपल्याला इथे निर्णय लावता येईल। आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस इंडियाची बैठक होईल त्यावेळेस वंचित त्याच्यामध्ये आहे की नाही याचा फैसला ते लावून येणार आहे। त्याच्यामुळे उद्याची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये इंडियाचा फैसला, इंडियामध्ये वंचित आहे की नाही याचा ते फैसला करून घेतील। इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करतेय। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामुळे त्यांचा आघाडीत समावेश होत नसल्याचं सांगण्यात येत आहे। परिणामी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अद्यापही आघाडीपासून वंचितच आहेत। इंडिया आघाडीत सहभागी करून न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवेल असा इशाराच पक्षानं सोशल मीडिया पोस्टमधून दिलाय। त्यासाठी मतांचं गणितही मांडण्यात आलंय। 10 लोकसभा मतदारसंघात वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत। अकोला 2,78,848 मतदान झालंय। बुलढाणा 1,72,627 मतदान। चंद्रपूर 1,12,079 मतदान। हिंगोली 1,74,051 मतदान। परभणी 1,49,946 मतदान। नांदेड 1,66,196 मतदान। लातूर 1,12,255 मतदान। सोलापूर 1,70,007 मतदान। सांगली 3,234 मतदान। हातकणंगले 1,23,419 मतदान। आणि अशा प्रकारे या 10 लोकसभा मतदारसंघात वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मतं प्राप्त झाली। गेल्या अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतल्या सहभागाबद्दल चर्चा सुरू आहेत। मात्र माध्यमातून होत असलेल्या या चर्चा प्रत्यक्षात मात्र टेबलावर आल्याच नाहीत। पण आता लोकसभा निवडणूक अगदी जवळ आल्याने वंचितने याचा सोक्षमोक्ष लावायचा निर्णय घेतलाय। वंचितनं ही सर्व जबाबदारी त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सोपवली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशाबद्दल उद्धव ठाकरेंची आग्रही भूमिका। मात्र काँग्रेस राष्ट्रवादीकडून वंचितच्या प्रवेशाचा मुद्दा आतापर्यंत तसाच प्रलंबित। वंचितनं या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र लिहिलं होतं। 26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या संविधान बचाव रॅलीला काँग्रेस नेते राहुल गांधींना वंचितनं निमंत्रण दिलं होतं। तेलंगणात प्रचारात व्यस्त असलेल्या राहुल गांधींनी संविधान बचाव रॅलीत आपले प्रतिनिधी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पाठवलं होतं। मात्र 3 राज्यात पराभव झाल्यानं काँग्रेस काहीशी बॅकफूटवर आली आहे। काँग्रेस आहे, एनसीपी आहे, त्याच्यानंतर शिवसेनेतून स्प्लिट केलेले असणारे उद्धव सेना आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले, तेव्हा तिन्ही पक्ष आहेत ते। त्यामध्ये असणारा उद्धव ठाकरे थोडं बोंबलतात, त्याच्या पलीकडे आपल्याला बोंबलताना 2 पक्ष एनसीपी आणि काँग्रेस तर आपल्याला अजिबात दिसत नाही। हे दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही, अशी परिस्थिती आहे। 2024च्या लोकसभेत मोदींना चितपट करण्यासाठी 28 पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी जन्माला घातली। मात्र या इंडिया आघाडीची दारं प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीसाठी अजूनही उघडलेली नाहीयेत।
मात्र 19 डिसेंबरच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काय निर्णय होणार यावर वंचितची पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असेल। इंडिया आघाडीत वंचितच्या समावेशावर शिक्कामोर्तब झाला तर राज्याच्या राजकारणावर त्याचे दुरोगामी परिणाम होतील। कारण आंबेडकरांच्या समावेशानं राज्यात इंडिया आघाडी मजबूत होणार आहे। मात्र वंचितच्या समावेशाचा निर्णय न झाल्यास मग याला फटका बसणार का हे 2024च्या निवडणुकीत स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।